नमस्कार. आज आपण एका अत्यंत रंजक आर्थिक कोड्यामध्ये डोकावणार आहोत. हे असं कोडं आहे जे आपल्या डोळ्यांसमोरच लपलेलं आहे. वरवर पाहिलं ना तर सगळं काही आलबेल दिसतंय, पण आकड्यांच्या मागे एक वेगळीच छुपी कहाणी दडलेली आहे. चला तर मग हे रहस्य आज उलगडूया. तर सगळ्यात मोठा आणि कळीचा प्रश्न हा आहे की भारताची महागाई खरंच नियंत्रणात आहे का? म्हणजे आपल्याला बातम्यांमधून वगैरे जे चित्र दाखवलं जातंय ते खरं आहे की त्यामागे अजून काहीतरी वेगळंच शिजतंय? हाच प्रश्न आजच्या आपल्या या विश्लेषणाच्या केंद्रस्थानी आहे. आणि इथेच बघा, हे कोडं अजूनच गुंतागुंतीचं होतंय. एका बाजूला किरकोळ महागाई, म्हणजे जी आपल्याला आणि माझ्यासारख्या सामान्य ग्राहकांना थेट जाणवते, ती नियंत्रणात असल्यासारखी वाटतेय. पण दुसऱ्याच बाजूला घाऊक महागाई, जी कंपन्यांसाठी आणि उत्पादकांसाठी महत्त्वाची असते, ती चक्क 38 महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचली आहे. आता हे दोन्ही आकडे एकाच वेळी कसे काय खरे असू शकतात? चला तर मग या कोड्यातून आता आपण तपासाकडे वळूया. या दोन आकड्यांमध्ये एवढी तफावत का आहे आणि यामागची ती छुपी गोष्ट नेमकी आहे तरी काय, ह्याचा आपण आता शोध घेऊया. या संपूर्ण प्रकरणामागे जो एक मुख्य घटक आहे तो म्हणजे आयातीत महागाई. आता सोप्या भाषेत सांगायचं झालं तर जेव्हा आपण परदेशातून कच्चा माल, तेल किंवा इतर वस्तू मागवतो आणि त्या वस्तू आंतरराष्ट्रीय बाजारात महाग होतात, तेव्हा त्याचा थेट परिणाम आपल्या देशातल्या महागाईवर होतो. हाच तो एक छुपा दबाव आहे जो सध्या वाढत चाललाय. आणि ही प्रक्रिया आहे ना, ती एका साखळी प्रक्रियेसारखी काम करते. या स्लाइडवर हे किती छान दिसतंय बघा. आधी जागतिक पुरवठा साखळीत अडथळे येतात, मग त्याच वेळी डॉलरच्या तुलनेत आपला रुपया कमजोर होतो. यामुळे काय होतं की आपण जे तेल आणि वायू आयात करतो ते महाग होतं आणि सरतेशेवटी भारतीय कंपन्यांचा उत्पादन खर्च वाढतो. हे सगळं एकामागोमाग एक घडत जातं. आता हा आकडा बघा, 85%. विचार करा, भारत आपल्या गरजेच्या तब्बल 85% कच्चं तेल आयात करतो. म्हणजे जागतिक पातळीवर तेलाच्या किमतीत थोडा जरी बदल झाला तरी त्याचा आपल्या अर्थव्यवस्थेवर आणि कंपन्यांच्या खर्चावर किती मोठा परिणाम होत असेल याची कल्पनाच केलेली बरी. पण इथेच एक महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो की जर कंपन्यांना वस्तू बनवण्यासाठी जास्त पैसे मोजावे लागत आहेत, तर मग आपण दुकानातून ज्या वस्तू विकत घेतो त्यांच्या किमती अजून का वाढलेल्या नाहीयेत? हा सगळा वाढलेला खर्च जातोय कुठे? याचं कारण म्हणजे एक तात्पुरती ढाल. सध्या काय होतंय, अनेक कंपन्या हा वाढलेला खर्च ग्राहकांवर न टाकता स्वतःच सहन करत आहेत. शिवाय निर्यात कमी झाल्यामुळे जो माल बाहेर पाठवायचा होता तो आता देशातच विकला जातोय. यामुळे बाजारात पुरवठा वाढलाय आणि किमती नियंत्रणात आहेत. पण कळीचा मुद्दा हा आहे की हे फक्त तात्पुरतं आहे. आणि इथेच खरा धोका दडलेला आहे. ही परिस्थिती म्हणजे एका टिकटिक करणाऱ्या टाईम बॉम्बसारखी आहे. कंपन्या कधीपर्यंत हा तोटा सहन करणार? ज्या क्षणी त्या हा खर्च ग्राहकांवर टाकायला सुरुवात करतील तेव्हा किरकोळ महागाई अक्षरशः रॉकेटसारखी वाढू शकते. आणि तो धोका आहे स्टॅगफ्लेशन. ही कोणत्याही अर्थव्यवस्थेसाठी एक अत्यंत गंभीर आणि भयानक परिस्थिती असते. म्हणजे बघा, देशाचा आर्थिक विकास दर मंदावतो, पण त्याचवेळी महागाई मात्र वाढतच राहते. सोप्या शब्दात, उत्पन्न वाढत नाही पण खर्च मात्र प्रचंड वाढतो. आणि हा धोका काही केवळ एक कल्पना नाहीये. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी म्हणजे IMF सारख्या मोठ्या जागतिक संस्थांनी सुद्धा जागतिक मंदीच्या धोक्याबद्दल सावध केलाय. इतकंच नाही तर भारताच्या विकास दराचा अंदाजही त्यांनी कमी केलाय. त्यामुळे याकडे दुर्लक्ष करून अजिबात चालणार नाही. ठीक आहे, समस्या गंभीर आहे हे तर आपल्या लक्षात आलंय. पण मग यावर उपाय काय? हा धोका कायमचा कसा टाळता येईल? चला आता या समस्येतून उपायांकडे वळूया. या सगळ्याचं मूळ आहे ना, ते ऊर्जा सुरक्षेशी जोडलेलं आहे. आजचं संकट आपल्याला हेच दाखवतंय की आपण परदेशातून येणाऱ्या पेट्रोल, डिझेलवर किती जास्त अवलंबून आहोत. यावरचा खरा आणि दीर्घकालीन उपाय म्हणजे अक्षय ऊर्जेकडे वाटचाल करणं. सौर ऊर्जा, पवन ऊर्जा आणि इलेक्ट्रिक वाहनांसारख्या पर्यायांना आपल्याला वेगाने आपलंसं करावं लागेल. ह्यासाठी एक स्पष्ट धोरणात्मक आराखडा हवा. जसं की ऊर्जेच्या आयातीसाठी फक्त काही मोजक्या देशांवर अवलंबून न राहता वेगवेगळे स्रोत शोधणं, देशातच सौर आणि पवन ऊर्जेची क्षमता प्रचंड वाढवणं आणि ऊर्जा बचतीला प्रोत्साहन देणं, हेच ते ठोस उपाय आहेत जे आपली अर्थव्यवस्था भविष्यातल्या अशा धक्क्यांपासून वाचवू शकतात. आणि शेवटी हाच एक प्रश्न उरतो जो या संपूर्ण विश्लेषणाचा सार आहे. ऊर्जा सुरक्षा साधल्याशिवाय खऱ्या अर्थाने आर्थिक सुरक्षा मिळवणं शक्य आहे का? या प्रश्नाचं उत्तरच आपल्याला भविष्याची योग्य दिशा दाखवेल.
विचार करायला लावणारा प्रश्न आहे, नाही का?